नमस्कार, मी डॉक्टर अंकिता. डॉक्टर एक्सप्लेन्स योगाच्या आजच्या एपिसोडमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. तुम्हालाही असं वाटतं का, की कपालभाती प्राणायाम करणं म्हणजे फोर्सफुली श्वास आत घेणं आणि फोर्सफुली श्वास बाहेर सोडणं हे अगदी चुकीचं आहे. कपालभाती प्राणायाम करण्याची योग्य पद्धत काय आहे ते मी तुम्हाला समजून सांगणार आहे. सुरुवातीला तुम्हाला कोणत्याही एका ध्यानात्मक आसनामध्ये बसून घ्यायचंय. पाठ ताठ ठेवायची आणि दोन्ही हात गुडघ्यावर ठेवायचे आहेत. आणि सुरुवात तुम्हाला दीर्घ श्वसनाने करायची. एक मोठा श्वास घ्यायचा आहे आणि पोटाचे मसल जोरात खेचून घ्यायचे आहेत आणि फोर्सफुली श्वास बाहेर सोडायचा आहे. श्वास बाहेर सोडण्याची जी प्रोसेस आहे ती फक्त आपण ऍक्टिव्हली करणार आहे. श्वास आत घेण्याची जी प्रोसेस आहे ती पॅसिव्हली होऊन जाणार आहे. अशा पद्धतीनं आपण श्वास बाहेर सोडण्याची प्रोसेस फक्त ऍक्टिव्हली करत होतो. श्वास आत जाण्याची जी प्रोसेस आहे ती पॅसिव्हली होऊन जात होती. सुरुवातीला तुम्ही 20 ते 30 श्वासांचा एक सेट करू शकता. नियमित सरावाने श्वासांची संख्या वाढवत नेऊ शकता. अशाच वैज्ञानिक आणि योगाविषयक सोप्या टिप्ससाठी माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा.